नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 9 मार्चच्या भागामध्ये आता ज्योतीने सांगितलेलं असल्यामुळे सावी एक चांगलीच शक्कल लढवते आणि त्याने जी आकडेमोड भुईवरती लिहिलेली असते त्याच्या भोवतीनेच ती सकाळी सकाळी रांगोळी काढू लागते. तर आता सगुणाव तिथे येते आणि सावीला विचारते, काय ग सावित्री, काय करत बसलीस इकडे? तर सावी म्हणते, आऊ आऊ त्यांचा हिशोब जपून ठेवायला सांगितलाय ना. तर सगुणाव म्हणते, काहीतरीच बाई, एकतर अगोदर दाऊत आणि टाक लपवून ठेवायचा आणि त्यानंतर हा असा हिशोब लिहायचा आणि जपून ठेवायचा वय. तर सावी म्हणते, आऊ ते मला शिक्षा दिली आहे ना. तर सगुणाव म्हणते, अगो बाई, तुमच्या दोघांचं ना काय चालतं ना ते तुम्हालाच माहिती. तर सावी म्हणते, आऊ आणि दादा पण बोलले होते की यांना शाळेपासून लांब ठेवायचं आणि मग त्यो मुका. तर सगुणाव म्हणते, हां तुला सांगू का, तू तुझा नवरा आणि तुझा सासरा तिघं मिळून गोंधळ घाला, मी चालले, असं सांगून ती तिथून निघूनच जाते. आणि इतक्यातच आता तिथं कृष्णाजी कारकून तिथं येतात आणि सावीला तिथं रांगोळी काढत असलेलं बघतात आणि तिला विचारतात, काय ग आज एवढा उशिरा रांगोळी आणि तीही अशी कोपऱ्यात? तर तेव्हा सावी म्हणते, अहो त्यांचं हिशोब जपून ठेवण्यासाठी ही रांगोळी, तशी तर मी सकाळीच काढलेली आहे. आणि तसं सावीने सांगितल्यानंतर कारकुनांना तर धक्काच बसतो आणि ते म्हणतात, काय म्हणालीस, असं म्हणून ते लगबगीने आता सावीजवळ येतात आणि तिला विचारतात, कसला हिशोब? तर सावी उठून सांगते, अव त्या दिवशी मंदिरातनं हिशोब आणले होते ना तो. आणि तिनं असं सांगितल्यानंतर कारकुनांना तर धक्काच बसतो आणि ते धक्क्याने विचारतात, कुठं आहे हिशोब? तर तेव्हा सावी हात करून दाखवते, हा काय इथेच आहे हिशोब. तर तेव्हा कारकून विचारतात, अरे बापरे, हा हिशोब आहे? तर तेव्हा सावी म्हणते, हो त्यांनी सांगितलं हा हिशोब आहे आणि मला कुठं वाचता येतं काका. तर तेव्हा कारकून आता शक्कल लढवतात, म्हणतात, अरे बाळ, हा हिशोब हे एवढं सगळं कशासाठी करत बसलेस? त्यापेक्षा तू एक काम कर, तो हिशोबाचा कागद आहे तो माझ्याकडं आणून दे, मी करतो ना ज्योतीचं काम, कशाला तुला उगीच त्रास, जा घेऊन जा तो कागद. तर सावी म्हणते, अव नाही नाही, ते माझ्यावर रागवतील, नग नग. तर कारकून म्हणतात, कोणी सुद्धा रागवणार नाही आणि मला सांग, मी इथं कशासाठी बसलोय? तर सावी विचारते, कशाला? तर तेव्हा कारकून म्हणतात, हिशोब लिहायला, तुमच्या दादांनी मला त्यासाठीच ठेवलं इथे, नाही का? तर सावी म्हणते, होय. तर कारकून म्हणतात, तू मला रोज बघतेस ना इथे आणि शेवटी कसा आहे, तो कागद माझ्याकडेच येणार आहे, त्यामुळे तो आत्ताच माझ्याकडे आणून दे, म्हणजे कसं ज्योती ही खुश आणि तुलाही काळजी नाही. जा बाळ, कागद घेऊन ये. आणि कागद हरवला तर उलट आल्याल्या नवऱ्याची शाबासकीच मिळेल तुला. जा जा, घेऊन ये जा तो कागद. तर सावी म्हणते, बघा काय झालं तर तुमचंच नाव. तर कारकून म्हणतात, अगं माझ्यासारखा अव्वल दर्जाचा कारकून इथं असताना मालक लोक भुईवरती हिशोब लिहित बसले तर माझा कमीपणाच नाही का तो? असं सगळं काही बोलून ते सावीला घोळात घ्यायचा प्रयत्न करत असतात. पण शेवटी आता सावी म्हणते, वय वय, ते बी बराबरच आहे. तर कारकून आता खुश होतात आणि म्हणतात, जा जा, घेऊन ये जा कागद तो, जा. तर आता सावी आपली रांगोळी उचलते आणि आता आतमध्ये तो कागद आणण्यासाठी जाते आणि तेव्हा कारकून तर खूप घाबरलेले असतात आणि ते तिथंच उभा असतात. आणि आता सावी इकडं आतमध्ये आलेली असते आणि तो कागद शोधत असते. इतक्यातच आता पार्वती तिथं येते आणि सावीला म्हणते, अगोबाई मी सांगायचंच विसरले की. तर तेव्हा सावी विचारते, काय होता हिसाब? तर पार्वती म्हणते, अहो गप्पूर चाच्याने आणलेला तो दोरा, तो जर तात्यासाहेबांनी बांधला असता ना तर तात्यासाहेब कुस्ती जिंकूनच आले असते बघा. तर सावी म्हणते, अहो मग सांगायचं होतं की. तर पार्वती अजून सांगतच असते आणि तेव्हा तिचं लक्ष सावीचं लक्ष नसलेलं बघून तिला विचारते, पर तुम्ही काय हुडकताय हो? तर सावी म्हणते, अहो काय नाही. तर पार्वती म्हणते, काय नाही कसं, सकाळपासून लई धांदल उडाली आहे, ते तात्यासाहेबांनी लिहिलेला तो हिशोब, त्याला बी तुम्ही रांगोळी काढली? तर सावी म्हणते, होय अहो त्यांनी सांगितलंय की तो हिशोब पुसायला नाही पाहिजे आणि तुम्ही बी जरा लक्ष द्या. आता मी तुम्हासनी सांगते, मग बोलू नका की मी तुम्हासनी सांगितलं नाही. तर पार्वती म्हणते, वय वय, बरं झालं सांगितलं, तात्यासाहेब हायतच रागीट. तर सावी म्हणते, अहो तुम्हासनी सांगू का, मी दिस रात पहारा देतेय, माझ्या डोळ्याला डोळं नव्हतं हो. तर पार्वती म्हणते, मी सांगते, मी तर त्यांच्या कुठल्या गोष्टीला हातच लावत नाही, त्यांनी सांगितल्याशिवाय आपण त्यांचं केलेलं त्यांना काय बी खपत नाही. आणि तेव्हा सावी आता तिथं शोधाशोध करत असते पेटीमध्ये आणि तिच्या हातामध्ये दाऊत आणि टाक बघितल्यानंतर
पार्वती विचारते, तात्यासाहेबांच्या कामाच्या गोष्टी इथं काय करतात? त्यासने अजिबात आवडत नाही त्यांच्या वस्तूला हात लावलेला. आणि असं ती बोलत असते आणि तेव्हाच आता सावीला तो कागद सापडतो आणि ती लगेचच म्हणते, आलेच म्या, असं म्हणून काही न सांगता तिथून बाहेरच निघून जाते. आणि पार्वती आता उठते आणि ते दाऊतांनी टाक बघते आणि म्हणते, हे इथं काय करतंय? तर इकडे बाहेर कारकून काका जे असतात ते थोडंसं रागाला आलेले असतात आणि दादांना म्हणतात, हे काय मला पटलेलं नाही दादा, तुम्ही काहीही म्हणा. तर तेव्हा दादा विचारतात, पर काय झालं देवा? तर तेव्हा कारकून म्हणतात, अहो, अविश्वास दाखवला तिथंच सारं संपले. एका अर्थी अपमानच आमचा हा. तर दादा म्हणतात, अपमान? बरं, कोणी अपमान केला तुमचा ते तरी सांगा. तर कारकून म्हणतात, एकतर मी इथे माळ्याच्या घरी येतो, बसतो, हिशोब करतो. माझे सारे भाऊबंद किती टोमणे मारतात मला. आणि मी हा असा, तुम्ही वारकरी पेशव्यांच्या घरी सेवा केलेले, म्हणून मी सगळं काही पाठीवरती घालून इथं येतो. खरं तर ना तेच चुकतं माझं. तर तेव्हा आता दादा उठून उभं राहतात आणि म्हणतात, कृष्णाजी पंत, नीट सांगाल का काय झालंय ते? तर तेव्हा कारकून म्हणतात, हे बघा दादा, आजपर्यंत मीच हा हिशोब आणत गेलो, हिशोब ठेवत गेलो. मग आत्ताच असे काय झाले की ज्योती स्वतः जाऊन मंदिरात हिशोब घेऊन आला? आणि असं त्यांनी विचारल्यानंतर दादा तर मोठ्याने हसूच लागतात. तर कारकून म्हणतात, काय झालं दादा, तुम्ही हसताय? तर तेव्हा दादा म्हणतात, अहो तसं नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला या. ज्योती आणि आमच्या धाकल्या सूनबाई पुणे फिरायला गेल्या होत्या. अनायसे देवळात गेले म्हणून तो हिशोब घेऊन आला. बरं, शेवटी हा हिशोब तुमच्याकडेच येणार आहे नव देवा. आणि असं हे बोलत असतात तर तेव्हा सावी तिथं येते आणि त्या कारकुनांना म्हणते, काका, हाच ना तो हिशोबाचा कागद? तर तेव्हा कारकून तो हिशोब पटकन आपल्या हातामध्ये घेतात आणि बघू बघू म्हणून उघडून बघतात. तर तेव्हा दादा म्हणतात, बघितलं, आला नवा हिशोब तुमच्याकडेच देवा. तर आता कारकुनांचा जीव जीवात येतो आणि म्हणतात, हो हो. आणि म्हणतात, पण कसं आहे ना दादा, काम न करता दाम खिशात घ्यायचा हे माझ्या तत्वात बसत नाही ना. तर दादा म्हणतात, आता हे आमासनी ठाव नाही वय देवा. आणि त्यानंतर आता ते कारकून हिशोब करायला बसतात आणि सावी मात्र खुश झालेली असते की तिला आता शाबासकी मिळणार. आणि त्यानंतर आता सावी पण निघून जाते आणि दादासुद्धा थोड्या वेळानंतर तिथून निघून जातात. आणि तेव्हा कारकून लगेचच त्यांनी नोंदी केलेल्या असतात तो कागद बाहेर काढतात आणि तो कागद बघितल्यानंतर म्हणतात, वाचलो, माझ्या नोंदीत आणि या कागदावरच्या नोंदीत तफावत आहे. असा कागद यांच्या हाती लागला असता तर. आणि तो कागद लगेचच गुंडाळतात आणि खालच्या दिशेने लपवून ठेवतात आणि तिथून गडबडीने उठतात आणि निघून जात असतात. आणि तेव्हा त्यांचं लक्ष जरा तिथे ज्योतीने लिहिलेल्या त्या हिशोबाकडे जातं आणि ते लगेचच त्या हिशोबाकडे जातात आणि तिथे जाऊन चक्क आपल्या पायाने तो हिशोब सगळा काही पुसून टाकतात आणि त्यानंतर तिथून ते निघून जातात. तर इकडे आता सगुणाव जी असते ती सावीच्या खोलीकडं सावित्री सावित्री असं बोलत येते आणि तेव्हा समोर बघते तर पार्वती तिची पेटी आवरत असते. आणि तेव्हा तिला बघितल्यानंतर सगुणाव म्हणते, अगो बाई पारू, तू इथं आणि सावी कुठं आहे? तर तेव्हा पार्वती सांगते, आऊ आऊ, जाऊबाई कारकुनासनी कसला तर कागद द्याय गेले बघा. आणि इतक्यातच सावी तिथं येते. तर तेव्हा सगुणाव विचारते, काय ग, कारकुनाला कसला कागद द्यायला गेली होतीस? तर तेव्हा सावी म्हणते, अहो त्योच कागद जो त्यांनी तुम्हासनी ठेवाय दिला होता तो. तर असं सावीने सांगितल्यानंतर सगुणावच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सगुणाव म्हणते, अरे देवा, अगं ज्योतीने जो महत्वाचा कागद म्हणून मला ठेवाय दिला होता तो तू कारकुनाला देऊन आलीस वय? तर सावी म्हणते, अहो आऊ, त्योच हिशोब कागद त्यांनी तिथे भुईवरती लिहून ठेवलाय. तर सगुणाव तर चांगलीच चिडलेली असते आणि म्हणते, तुला लिहिता वाचता येतं का? तर तेव्हा सावी म्हणते, नाही. तर सगुणाव ओरडते, मग तुला काय माहिती कागदावरती काय लिहिलं होतं आणि भुईवरती काय लिहिलं होतं? तर सावी ते ऐकल्यानंतर डोक्यालाच हात मारते आणि म्हणते, अरे देवा, आता? तर सगुणाव म्हणते, हाय का आता ही येडी? ज्योतीने जो मला महत्वाचा कागद ठेवायला दिला होता तो कारकुनाला देऊन आली ही. तर सावी म्हणते, आऊ, पर आता म्या काय करू? तर सगुणाव परत ओरडते, जा आणि तो घेऊन ये जा कागद. तर सावी वय असं म्हणते आणि धावतच बाहेर सुटते. आणि आता सगुणाव तर खूप घाबरलेली असते आणि इकडे आता बाहेर सावी धावत धावत चाललेली असते. तर तेव्हा दादा समोर येतात आणि म्हणतात, अहो सुनबाई, पर धावपळ कसली चालल्या? तर सावी म्हणते, अहो दादा, कारकून काका आहेत का बाहेर? तर तेव्हा दादा म्हणतात, अहो आहेत की. तर तेव्हा सावी म्हणते, आहेत ना, असं म्हणून ती परत बाहेर धावत सुटते. तर दादा तिला थांबवायचा प्रयत्न करत असतात
पण सावी थांबतच नाही आणि लगेचच बाहेर येते आणि समोर बघते तर तिथं कारकून काका नसतातच आणि ती काका काका असं म्हणून आवाज देत असते आणि इकडे तिकडे बघते आणि परत मोठ्याने आवाज देऊ लागते आणि त्यानंतर जरासं बाजूला जाऊन बघते तर तिचं लक्ष त्या भुईवरच्या हिशोबाकडे जातं आणि ते तिथं कोणीतरी पोचलेलं तिला दिसतं आणि ते बघितल्यानंतर तर तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती धावतच त्या हिशोबाकडे जाते म्हणते, अरे देवा हे काय झालं? अरे देवा हे असं कसं काय झालं? आता म्या यासनी काय सांगू? यांनी दिलेली जबाबदारी म्या पार पाडू नाही शकले. आता म्या काय करू? असं म्हणून ती रडत रडत खालीच बसते आणि म्हणते आता म्या कोणत्या तोंडाने यांच्या समोर जाऊ? आणि तेव्हा त्या सावीला ज्योतीचे शब्द आठवू लागतात. तो म्हणालेला असतो त्या कोपऱ्यात मांडलेला हिशोब आहे ना, तो पुसला जाणार नाही याची काळजी घे. त्यातलं एक एक अक्षर एक एक आकडा पुसला गेला तर पुन्हा मिळणार नाही आणि मला बी आठवणार नाही. मग मात्र त्याला तू जबाबदार असशील. आणि ते आठवल्यानंतर सावी परत डोक्याला हात लावते आणि त्यानंतर आता रात्र होते तरीसुद्धा सावी अजून पण रडतच बसलेली असते. तर तेव्हा सगुणाव म्हणते, सावित्री आता रडणं बंद कर बघू तू. तर सावी म्हणते, अहो म्या काय करू, म्या काय सांगू यासनी? तर सगुणाव म्हणते, तू आधी रडणं बंद कर मग बोलू आपण. तर सावी म्हणते, अहो माझ्यावरती एवढी महत्त्वाची जबाबदारी सोपवली पण म्या गहाळपणा केला. आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस कारकून काकांनी लगेचच तिच्या हातामधला तो हिशोबाचा कागद घेतलेला असतो आणि त्यानंतर ती रांगोळी म्हणजे ते हिशोब वगैरे जे काही असतं ते पुसलं गेलेलं तिला आठवतं. तर सगुणाव म्हणते, तू गप्प बसशील का आता? किती रडशील? तर सावी म्हणते, एकतर तुम्ही दिलेला कागद मी जपून पण ठेवला नाही. कारकून काकांनी मागितलं म्हणून मी त्यासनी देऊन टाकलं आणि यांनी लिहिलेला भुईवरचा हिशोब कोणीतरी पुसून पण टाकला हो. मुळात मी यांचं दौतानी टाक लपवून ठेवलं नसतं ना तर भुईवर लिहिण्याची वेळच आली नसती. अहो मी आता काय करू? यांनी आल्यावर जर का मला यांनी विचारलं तर त्यांना काय सांगू? तर सगुणाव म्हणते, अगं तिला येऊ तर दे आधी मग बघू आपण. तर सावी म्हणते, अहो एवढ्या मुश्किलीने हे माझ्याशी बोलू लागले आणि यांना जर का हे कळालं तर माझं तोंडसुद्धा बघणार नाहीत. तर सगुणाव म्हणते, सावित्री असं ना मुळूमुळू रडत बसायचं नसतं बघ. कठीण प्रसंग आला ना की असं खंबीरपणे उभं राहायचं आणि विचार करायचा की पुढं काय करायचं. ठरव बघू काय करायचंय पुढं. तर सावी म्हणते, अहो आता मी काय करू? तुम्ही एवढ्या विश्वासानं मला तो कागद दिला, हे कुणाला द्यायचं नाही हे माझ्या ध्यानात का नाही आलं? असं म्हणून ती परत जोराने रडू लागते. तर सगुणाव म्हणते, हाय का येडी? अगं ऐक माझं, ते कारकून काका उद्या येतील का नाही? आपण त्यांना कागद मागू. तू आता गप बघू, रडू नकोस. तर आता सगुणावने असं सांगितल्यानंतर सावीला थोडासा धीर येतो आणि ती आता रडायचं थांबते. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी कारकून जे असतात ते धावत धावत इकडं सावकारांच्याकडे येतात आणि त्यांना म्हणतात, अहो सावकार किती शोधायचं तुम्हाला? पेढीवरती गेलो तर म्हणाले अजून आले नाहीत, घरी गेलो तर म्हणाले मंदिरात गेले असतील. अहो किती शोधायचं? तर तेव्हा सावकार म्हणतात, का कुणाला तातडीने कर्ज हवंय की काय? तर कारकून म्हणतात, कर्ज घ्यायला नाही सावध करायला आलोय तुम्हाला. तर तेव्हा सावकार म्हणतात, सावध? मी समजलो नाही. तर कारकून म्हणतात, अहो तो गोविंद माळ्याचा ज्योत्या तो शिकलाय ना, घालतोय आता हिशोबात लक्ष. तर सावकार म्हणतात, मग मी काय करू? तर कारकून म्हणतात, समजा तो आला आणि मागितला त्याने हिशोब तर देऊ नका हो. तर सावकार म्हणतात, एक वेळ प्राण जाईल पण या दत्तोबा सावकाराच्या हातातून एक कागद जाणार नाही. तर कारकून म्हणतात, आणि एक ध्यानात आहे ना, शेतीबा माळ्याने कर्ज कितीचे घेतले होते? 100 रुपयाचे. पण आपण व्याज कितीचे घेतोय? 1000चे. तर सावकार म्हणतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही आहे ना, हे बघा आजपर्यंत ज्या गोष्टी चालू आहेत त्या बिनबुबाट तशाच चालू राहतील आणि तुमचा वाटा तुमच्यापर्यंत. असं बोलत असताना कारकून त्यांना थांबवतात आणि म्हणतात, तेच 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 गोविंद माळी म्हणजे दुभती गाय आहे म्हणून तर रतीब चालू आहे, नाहीतर ते जे देतात त्यात आमचं घर कसं चालणार? तर सावकार म्हणतात, कृष्णाजी पंत मी सांभाळण्यात समर्थ आहे, जा बिनघोर जा. जर कोणी मला विचारायला आलंच तर मी त्याला सांगेन तुमच्या कारकुनामुळेच आम्ही व्याज कमी घेतोय. असं सांगून आता ते तिथून निघून जातात. तर इकडं आता राजाराम जो असतो तो इकडं तिकडे एरझारा मारत असतो. तर तेव्हा दादा येतात आणि त्याला विचारतात, राजारामा
मळ्यात नाही गेला अजून? तर राजाराम सांगतो, दादा ते कृष्णाजी पंतांची वाट बघत होतो. इतक्यात सावीसुद्धा तिथे येते आणि दादांना विचारते, दादा कारकून काका आलेत का? तर दादा हसतात आणि म्हणतात, आज अचानक कारकून काकांची समध्यासनी आठवण कशी काय आली? आणि त्या दोघांना सुद्धा विचारतात, काय काम काय आहे? तर तेव्हा राजाराम म्हणतो, अहो दादा एक नवीन जमीन आली ऐकायला, बागायत आहे आणि मुख्य म्हणजे जमिनीत हिर आहे आणि हिरीला पाणी पण आहे. माझ्या मनात आहे ती जमीन विकत घ्यायची. तर दादा म्हणतात, तू म्हणशील तसं, आता तू थोरला आहेस, आता तू निर्णय घ्यायचा. तर राजाराम म्हणतो, म्हणूनच आपल्या गंगाजळी किती शिल्लक आहे तेच विचारायचं होतं कृष्णाजी पंतांना. तर दादा म्हणतात, बर ते म्या विचारतो. आज मांडव बांधायचा वेलींना मजूर आल्या ती, तू जा तिकडं देवा. तर तेव्हा राजाराम म्हणतो, ठीक आहे तुम्ही विचारा, होत असेल तर करून टाकू व्यवहार लवकर, मी जातो, असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. तर तेव्हा त्या दादा सावीला विचारतात, सुनबाई तुमचं काय काम होतं कारकून काकांच्याकडं? तर तेव्हा सावी म्हणते, अहो दादा कोणीतरी हिशोब पुसला, म्हणजे म्या चांगली रांगोळी काढली होती भोवती आणि तुम्ही बी म्हणाला होता की पहारा देणार. तर तेव्हा दादा म्हणतात, अर असं झालं वय देवा? तर सावी पुढं सांगते, आणि त्यात काल कारकून काकांनी माझ्याकडून हिशोबाचा कागद पण घेतला आणि ते माघारी हवाय मला. तर तेव्हा दादा म्हणतात, बर पण हाय का ना, ज्योतीनं मंदिरातून हिशोब आणला का नाही, त्यामुळं काल कारकून काका नाराज होतं, कुरबुर बी करत होतं जरा. तर सावी म्हणते, पर का मालकानं हिशोब घेतला म्हणून काय झालं, कारकून काका नाराज का झाले? असं ती बोलत असे इतक्यातच आता कारकून तिथं येतात. तर तेव्हा दादा म्हणतात, उशीर केला यायला देवा? तर कारकून सांगतात, ते उद्या जरा घरामध्ये पूजेची गडबड आहे ना, म्हणून यायला उशीर झाला. ते कसं आहे, सगळी तयारी करायची आहे. आणि हो दादा, येताना आत्ता रस्त्यात दत्तोपंत सावकार भेटले. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता दादांना थोडंसं घाबरं सुटतं आणि ते उठूनच उभे राहतात आणि म्हणतात, दत्तोपंत भेटले? आणि आता सावकारांचं नाव काढल्यानंतर दादा आता सावीला म्हणतात, सुनबाई तुम्ही आज जावा की. तर तेव्हा सावी म्हणते, अव दादा पर त्यो कागद? तर दादा म्हणतात, म्या बघतो काय करायचं ते, तुम्ही जावा आतमध्ये. आणि सावी तर आता दादांनी असं सांगितल्यानंतर कोड्यातच पडते आणि ती थोडंसं कारकुनांच्याकडे बघते आणि आता नाईलाज असतो ती आता आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा त्या दादा सावी आतमध्ये गेल्याची खात्री करून घेतात आणि परत कारकुनांच्या जवळ येऊन विचारतात, काय म्हणत होते दत्तोपंत? म्या काय म्हणतोय, या कर्जाविषयी घरच्या मंडळीसनी काय बी ठाव नाही आणि सुनबाईसनी बी कशा बाय कळाय पाहिजे. बरं ते जाऊ द्या, मला सांगा काय म्हणत होते दत्तोपंत? तर कारकून म्हणतात, काय म्हणणार, त्यांनी तर अगदी नको नको केले, 4 वेळा निरोप पाठवलाय, मीच तुम्हाला सांगितलं नाही दादा. तर दादा विचारतात, पर काय म्हणणं काय त्यांचं? तर कारकून सांगतात, घेतलेलं कर्ज चुकतं करा म्हणतायत, खूप दिवस झाले. तर तोपर्यंत इकडे तर आता सावी सगुनावला खेचतच खोलीमध्ये घेऊन येते आणि म्हणते, आऊ मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तर सगुनाव म्हणते, बोल की. तर सावी म्हणते, आऊ यांनी मंदिरातून हिशोब आणला म्हणून कारकून काका नाराज झाले असतील का? तर सगुनाव म्हणते, काय माहिती बाई. तर सावी पुढे विचारते, आणि यांनी हिशोबाचा कागद का स्वतःकडे ठेवावा? तर सगुनाव म्हणते, अगं आता ज्योतीच्या डोक्यात काय आहे मला काय माहिती. तर सावी म्हणते, आणि आऊ कारकून काकांचा हिशोब तपासावा असं त्यांना का वाटत असेल? तर तेव्हा सगुनाव परत म्हणते, काय माहिती बाई. तर सावी परत म्हणते, एक विचारू का, हे दत्तोपंत सावकार कोण आहेत? तर तेव्हा सगुनाव म्हणते, अगो बाई तुला का ग एवढ्या चौकशा? तर सावी म्हणते, म्हणजे बाहेर कारकून काकांनी नाव घेतलं होतं, पर तेव्हाच मला दादांनी आत पाठवलं. कोण आहेत ते? तर तेव्हा सगुनाव म्हणते, अगं ते सावकार आहेत ना, पुण्यातले खूप मोठे सावकार आहेत बघ, म्हणजे ना पेशव्यांना सुद्धा ते कर्ज देतात. बाकी मला काय माहिती नाही बाई, मी काय दादाला विचारायला जात नाही. आणि तुला तर माहीत आहे, जॉन साहेबांच्याकडं मी इतका वेळ काम करते की घरी काय चाललंय मला माहितीच नसतं. आता तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जी काय आहेत की नाही, ज्योती आल्यावरच तू त्याला विचार, तोच सांगेल तुला. आणि जाऊ का मी, असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर तेव्हा आता सावी परत विचारात पडते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता दादा कारकुनाला विचारतात, राजाराम म्हणत होता की त्याला शेतीसाठी पैकं पाहिजेत, आता आपल्या गंगाजळी किती रक्कम आहे ती बघून तपासून जरा मला सांगाल का? तर तेव्हा कारकून ते सगळं काही बघतात आणि म्हणतात, गंगाजळी काहीच शिल्लक नाही बघा. आणि त्यानंतर आता
वस्तात ज्योतीला घेऊन येतात आणि ज्योतीच्या हातात तर छान अशी चांदीची गदा असते आणि वस्तात म्हणतात, बघा तरी कोण आला या. आणि तेव्हा आता सावीसुद्धा बाहेर येते आणि छान अशी ज्योतीचं स्वागत करत त्याला ओवाळू लागते. आणि त्यानंतर ज्यावेळेस ज्योती आतमध्ये येतो आणि तो महाराजांच्या फोटोला नमस्कार करत असतो आणि तेव्हा सावी मागे येऊन उभारलेली असते आणि ती सारखं सारखं ज्योतीकडे बघत असते. आणि ज्यावेळेस ज्योती त्या पुस्तकांच्याकडे जातो तेव्हा सुद्धा त्याच्याकडेच बघत असते. तर तेव्हा ज्योतीला लक्षात येतं आणि तो म्हणतो, काय बोलायचं आहे का? तर तेव्हा सावी म्हणते, तुम्हासनी कसं कळालं की मला तुमच्याशी बोलायचं आहे? तर तेव्हा ज्योती म्हणतो, म्या मनकावडा आहे, बोल काय बोलायचं आहे? तर सावी मनातल्या मनात म्हणते, आता म्या ह्यांना कसं सांगू की यांनी दिलेला तो हिशोब होता तो माझ्याकडून पुसला गेला आणि हिशोबाचा कागद बी कारकून काकांच्याकडे गेला. असा ती सगळा काही मनामध्ये विचार करत असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.